ॐ ॐ ॐ ॐ सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहैः। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। अलंकापुरी पुण्यभूमि पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया आठविता महापुण्य राशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी। तर आधी आपण मागच्या वेळेचा गोषवारा आहे ना, मनीषाताई वाचणार आहेत ना. गोषवारा ज्ञानेश्वरी अध्याय 3 ओव्या 210 ते 276 पर्यंतचा आहे. श्रीकृष्ण आणि हे गोषवारा मी पहिल्यांदा लिहिते, त्यामुळे चुका वाचण्याचा खूप म्हणजे असणारच आहे. तर नंतर तुम्ही सांगितलं तर त्याप्रमाणे मी चेंज करेन. श्रीकृष्ण इथे अर्जुनाला इंद्रियांच्या आहारी न जाण्याबद्दल सांगतात. ते म्हणतात की काम म्हणजे इच्छा आणि क्रोध हे दोन्हीही घातक आहेत. राग, द्वेष, मोह आणि आवडीनिवडीच्या आहारी गेलास तर तात्पुरता संतोष जरूर मिळेल, पण त्याने इच्छा उत्पन्न होतील ज्या शेवटी प्राणघातकच ठरतील. इथे निलिमाताईंनी शंतनू राजाची गोष्ट सांगितली. जरी त्याला ऋषींनी सावधान केले की तुझ्या वागण्यामुळे तुझ्या कुळाचा व राज्याचा नाश होईल, तरी इतके मोठे संकट असूनही व अनेक चान्सेस मिळूनही त्याला मत्स्यगंधेचा मोह आवरता आला नाही. प्रत्येक मोह टाळला पाहिजे असा या गोष्टीचा संदेश आहे. ज्ञानेश्वरांनी इथे माशाचे उदाहरण देतात. जसा मासा गळाला लावलेल्या आमिषाला भुलून त्याच्या पाठी काय दडलंय याचा विचार न केल्याने आपले प्राण गमावतो, तशी स्थिती लालसेने, इच्छेने होते. जसा पारधी हरणाला चारी बाजूनी घेरतो, तशा या इच्छा, अभिलाषा चारी बाजूनी घेरतात आणि त्या पूर्ण नाही झाल्या की क्रोध येणारच. म्हणून विषयेच्छेला मनात ताबा देऊ नये, फक्त स्वधर्माचाच मार्ग आचरावा. श्रीकृष्ण पुढे म्हणतात की स्वधर्म जरी कठीण किंवा उणा असला तरी स्वतःचा स्वधर्म आचरणच योग्य असते. त्यासाठी मरण आले तरी ते चांगले. परधर्म कितीही असला किंवा उत्तम असला तरी आपला धर्म सोडून परधर्माकडे जाणे हे डेंजरस ठरू शकते. इथे धर्म म्हणजे रिलिजन नाही, हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन वगैरे, तर आपल्या वृत्ती गुणांप्रमाणे असलेला आपला धर्म, सात्विक, राजसिक, तामसिक इत्यादी. इथे ज्ञानेश्वर माऊलींनी काही प्रश्न विचारले आहेत की शूद्राच्या घरात पक्वान्नांची गरीब ब्राह्मणाने काय इच्छा करावी किंवा सेवन करावे, किंवा लोकांची सुंदर घरे बघून काय आपले घर काय जाळून टाकावे. दूध साखर जरी गोड असतील तरी जनताच्या रोग्याने त्याचे सेवन केले तर दुष्परिणाम होणारच. त्याप्रमाणे आपली बायको सुंदर नसली तरी तिच्याबरोबर संसार करणे योग्य. त्याप्रमाणे कितीही त्रास किंवा अडचणीचा प्रसंग आला तरी आपला धर्मच आचरणे योग्य. याला अपवाद म्हणजे तुमचे काही वाईट गुण असतील तर ते जरूर सुधारावेत. इथे वाल्याचा वाल्मिकी झाल्याचे उदाहरण घेता येईल. हे सर्व ऐकल्यावर अर्जुनाने श्रीकृष्णाला अत्यंत यथार्थवादी आणि मानवी संघर्षासाठी महत्वपूर्ण प्रश्न विचारला. त्याने विचारले की ज्ञानी लोकही हे सर्व जाणून स्वधर्म सोडून परधर्माच्या मार्गाने जाताना का दिसतात? कधी कधी डोळस माणसे पण आंधळ्यासारखी कशी निवड करतात? जे सर्व संघांचा त्याग करतात ते परत कितीही संघ केला तरी तृप्त होत नाहीत. ज्यांना टाळण्याचा काम, क्रोध, इच्छा याचा प्रयत्न करावा त्याच घेऊन घेरतात. जसे काही कुठची शक्ती आहे की जी यांना भुलवते,
ही अशी बळजबरी कोणाच्या जोरामुळे होते हे देवानी मला सांगावे. इथे निलिमाताईंनी दुर्योधनाचा पांडव गीतेतला श्लोक सांगितला. जानामि धर्मं न च प्रवृत्ती जानार्म धर्मं न च ते निवृत्तिः केनापि देवेन हृदि स्थितेन यथा नियुक्तोस्मि तथा करोमि. Yes. याचा अर्थ माझा धर्म काय आहे ते मला माहित आहे, पण तो मला करता येत नाही. अधर्म काय आहे ते मला माहित आहे, पण त्याच्यापासून मला दूर जाता येत नाही. हम्म. हे देवा, तूच माझ्या हृदयात राहतोस आणि तू मला करवशील तसा मी वागेन. जरी दुर्योधन ज्ञानी होता, त्याला धर्म अधर्म याची जाण होती व धर्माच्या मार्गाने जायची इच्छा होती, तरी त्याच्या हातून अधर्मच व्हायचा. या प्रश्नावर कृष्णाने उत्तर दिले की रजोगुणांपासून उत्पन्न झालेला हा काम आणि क्रोध आहे ते अतिशय अधाशी महापापी आहेत. ते तुझे वैरीच आहेत. तरी तू त्यांच्यापासून दूर राहा. लोकांना वाटते की वर्ल्डली ऑब्जेक्ट्स, पैसा, गाडी, दागिना वगैरे गोष्टींनी सुख मिळेल, पण ते त्या गोष्टी मिळवण्यासाठी धडपड करतात. जेव्हा त्या इच्छा अपुऱ्या जेव्हा त्या इच्छा पुऱ्या होतील असे वाटते, तेव्हा हव्यास वाढतो आणि हव्यास जेव्हा पुरा होत नाही, तेव्हा क्रोध वाढतो. या त्रयींचा काम, क्रोध, हव्यास किंवा लोभ ताब्यात पडलेला माणूस मग पाकपे करायला प्रवृत्त होतो. क्रोध अपुऱ्या इच्छेचा परिणाम, तर लोभ हा अतिशय वाढलेल्या इच्छेचे लक्षण. ज्ञानेश्वर माऊलीने इथे सांगितले आहे की काम, क्रोध, लोभ यांच्या मनात दयेचा साठा मुळीच नाही आणि ते यमधर्म आहे. ते अतिशय वाईट असून ते सर्व जगात क्रांती उत्पन्न करण्याचे प्राबल्य त्यांच्यात आहे. हे असुरी संपत्तीचे कारण असून अज्ञानाने तृप्त असतात. ते जीवितांचे शत्रू आहेत. आशा, भ्रांती जणू यांच्या बहिणीच, त्या तृष्णा वाढवायला मदत करतात, समाधान होऊ देत नाहीत. मोह आणि अहंकार यांच्याच टीममध्ये आहेत. यांनी मायाजालांनी साधूचे समुदाय भ्रष्ट करवले. हे शरीराबरोबर घडलेले असून जीवाबरोबर जोडलेले आहेत. शोधले असता सापडत नाहीत किंवा आटोक्यात येत नाहीत. आपल्याला याच कामक्रोधापासून दूर राहण्याची सूचना मनाच्या श्लोकात समर्थ रामदास स्वामींनी सुद्धा सांगितली. नको रे मना क्रोध हा खेदकारी, नको रे मना काम नाना विकारी. पुढे श्रीकृष्ण म्हणतो की ज्ञान हे नेहमी कामक्रोधाने आच्छादिलेले असते. विवेक म्हणजे काय, उचित व अनुचित हे ठरवण्याचे ज्ञान. हे कामक्रोध ही विवेक बुद्धीच नाहीशी करतात व मोहाचे जाळे पसरून सर्वांना वाईट काम करायला प्रवृत्त करतात. प्रथम कामक्रोधाला जिंकावे तर त्यांचा पराभव होऊ शकत नाही. उलट हे जे काही त्यासाठी कराल ते त्यांना जास्त सामर्थ्य देते. जरी ज्ञान निर्लेप असले तरी ते प्राप्त व्हायला कठीण होऊन राहिले आहे. यावर महात्मा बुद्धांनी पण सांगितले आहे, न कहा पणवस्तेन तित्ती कामेसु विज्जती अप्तसादा दुःखा कामा इति विद्याय पंडितो. म्हणजे याचा अर्थ म्हणजे इच्छा या न विझणाऱ्या भडकलेल्या आगीसारख्या असतात, ज्या कधीच कोणाला सुख मिळवून देत नाहीत. ज्ञानी यांना दुःखाचे मूळ समजून त्यांचा परित्याग करतात. श्रीकृष्ण पुढे सांगतात की इंद्रिये, मन, बुद्धी ही कामक्रोधाची आश्रयस्थाने, ज्यांच्याद्वारे कामक्रोध ज्ञान आच्छादित करून प्राण्याला मोह पाडतात. फक्त त्यांना जिंकण्याचा एकच चांगला उपाय आहे, तो म्हणजे इंद्रिय नियंत्रण करून कामरूपी शत्रूचा वध करणे. इंद्रिय म्हणजे 5 ज्ञानेंद्रिय स्थूल शरीरापेक्षा श्रेष्ठ आहेत. इंद्रियांपेक्षा श्रेष्ठ मन, मनापेक्षा बुद्धी श्रेष्ठ व बुद्धीपेक्षा तो काम श्रेष्ठ आहे. तसे केल्यास मनाचे धावणे, इच्छा करणे थांबेल आणि बुद्धी मोकळी होईल. ते झाले की कामाचा आश्रय दूर होईल. अशा प्रकारे आत्म्यानी मनाचे संयमन करून कामरूपी शत्रूचा वध कर. हे काम, क्रोध अंतःकरणातून गेले की ते नाहीसे झाले असे समज. आत्मा जागृत करण्यासाठी सेल्फ नॉलेज हे जरुरीचे आहे. आत्मा हा ब्रह्माचा अंश आहे व त्याला शांती फक्त डिव्हाइन सब्जेक्ट्स किंवा नॉलेजनेच मिळू शकते. त्यामुळे भौतिक गोष्टींची लालसा याला उपयोगी नाही. जर आत्मा जागृत झाला तर तो बुद्धीला व्यवस्थित दिशेने नेऊ शकतो. बुद्धी नंतर मन व इंद्रियांना इटर्नल वेलफेअरच्या दिशेने नेऊ शकते.
In this way, the higher self, soul, must be used to control the lower self, senses, mind, and intellect. झालं. तुम्ही म्यूटवर आहात या नीलकांत. म्यूटवर आहे. या मला खोकला आला ना की मी म्यूटवर जाते. पण छान सांगितलं तुम्ही, अगदी पूर्ण कव्हर केलं. व्हेरी गुड. ओके, पहिल्यांदाच सांगितलं पण चांगलं सांगितलं. खूप छान, खूप छान मनीषा Very ताई. थँक्यू. छान. हं. चला आता आपण पुढच्या अध्यायाकडे जाणार आहोत. तर त्याची म्हणजे आपण पुस्तकातली जी प्रस्तावना आहे ती न वाचता मी थोडक्यामध्ये ती प्रस्तावना तुम्हाला सांगते. या अध्यायाचं नाव आहे ज्ञान ज्ञान संन्यास योग. योग म्हणजे नाव, तर या विषयाचं नाव आहे ज्ञान संन्यास असं नाव आहे त्याचं, आत्मज्ञान आणि संन्यास. तर ज्ञान म्हणजे इथे आत्मज्ञान म्हणायचंय आणि ते कसं मिळवायचं तर कर्मांच्या मार्गाने मिळवायचं. आणि संन्यासाच्या बद्दल त्यांनी बरंच आपल्याला इथे सांगितलंय. संन्यास हा शब्द असा आहे की सन, नि आणि अस असे 3 शब्द आहेत त्याच्यात. तर सन म्हणजे जे आपण जमावतो ते, जमवलेलं असेल ते. नि म्हणजे खाली आणि अस म्हणजे टाकायचं. बेसिकली आतापर्यंत आपण जे काय जमवलंय ते आपण सोडायचं किंवा टाकायचं. संन्यासचा असा अर्थ आहे. तर आपण दुसऱ्या अध्यायामध्ये पाहिलं होतं की कर्म संन्यास म्हणजे सगळं सोडतात. जसं संन्यासी जे आपण बघतो त्यांनी सगळं सोडलेलं असतं, तर त्यांना कर्मसंन्यास म्हणतात. अर्थातच जेव्हा आपण कर्मसंन्यास आणि सगळं सोडायचं म्हणतो तेव्हा बेसिक आपल्याला गोष्टी नाही सोडता येत. आपण जेवतोच, आपण श्वास घेतो, या सगळ्या गोष्टी आपण करतो. जेव्हा ते म्हणतात की कर्म सोडायचं याचा अर्थ आपल्याला जे आपल्या जो काय धर्म असेल त्याच्याप्रमाणे आपल्याला जे कर्म असतं ते कर्म ते सोडतात. आणि त्या संन्यासाला निवृत्ती लक्षण संन्यास असं म्हणतात. निवृत्ती लक्षण संन्यास म्हणजे जो कर्मसंन्यास असतो तो. नंतर दुसरा संन्यास आपण पाहिला की कर्मफल संन्यास, म्हणजे आपण जे काही कर्म करतोय त्याच्या फळाचा त्याग करायचा, म्हणजे निष्काम कर्मयोग म्हणतो ना आपण, तर त्याला कर्मफल संन्यास असं म्हणतात. तर या संन्यासाला प्रवृत्ती लक्षण संन्यास असं म्हणतात. प्रवृत्ती लक्षण संन्यास. पहिलं होतं ते निवृत्ती लक्षण आणि हे आहे ते काय म्हटलं प्रवृत्ती लक्षण. आणि मग भगवान आपल्याला इथे संप्रदाय सांगतात. संप्रदाय म्हणजे जिथून आपल्याला ज्ञान मिळतं त्याला आपण संप्रदाय म्हणतो. आपण ती प्रार्थना म्हणतो ना की सदाशिव समारंभान शंकराचार्य मध्यमाम अस्मात् आचार्यपर्यंताम वंदे गुरु परंपरा, ही आपण आपली परंपरा सांगतो. तसं भगवान आपल्याला संपूर्ण मानव जातीची आपल्याला सांगणार आहे. आणि नंतर दुसरा विषय आहे इथे की अवतार म्हणजे काय. इंटरेस्टिंग विषय आहे. मागच्या वेळी मी थोडंसं अवताराबद्दल बोलले होते. आणि मग सांगतात की जीव आणि ईश्वर याच्यामध्ये काय फरक, म्हणजे आपला हा एक जो जीव आहे आणि ईश्वर जेव्हा जन्म घेऊन येतो, जसा कृष्ण इथे म्हणजे विष्णू कृष्णाचा रूप घेऊन आलेला आहे, तर याच्यामध्ये काय फरक आहे. तर पहिला फरक असा आहे की कारणभेद. आपला जो जन्म घेतो आपला जन्म जो येतो त्याच्या आपल्या मागे प्रारब्ध कर्म असतं आणि संचित कर्म असतं. संचित कर्मातला एक चंक आपण काढतो आणि त्याच्यामुळे आपल्याला हा जन्म मिळतो. ईश्वराला प्रारब्ध कर्म नसतं. हा पहिला भेद. दुसरा भेद असा आहे की उद्देश भेद. परमेश्वर जेव्हा इथे जन्म घेतो तेव्हा त्याचं काहीतरी त्याच्या मागे उद्दिष्ट असतं की मला असं असं घडवून आणायचंय. आता महाभारतामध्ये धर्म आणि अधर्म याचं जे युद्ध होतं ते त्याचं उद्दिष्ट होतं की इथलं वाईटच्या जो गोष्टी आहेत त्या गेल्या पाहिजे, ते उद्दिष्ट त्याचं होतं. तिसरं म्हणजे स्वरूप
सॉरी, स्वरूप म्हणजे जे काय आपण लेट मी से अवतार मुक्त अवतार इज मुक्त स्वरूप. त्याला काय असं बंधन नाही की कसं असायला पाहिजे. आपलं जे असतं ते आपलं बांधलेलं रूप असतं. असा तो स्वरूप भेद पण असतो. त्याच्यानंतरचा एक विषय आहे इथे गुण जाती कर्म. आपण याच्याबद्दल बरेचदा बोललो होतो, पण त्याचं अगदी डिटेलमध्ये आपल्याला यांनी सांगितलंय की जाती या गुणांप्रमाणे असतात, जन्माप्रमाणे नसतात. तर तिसरं विषय इथे आहे की ज्ञानसन्यास. तर जो विषय आहे या अध्यायाचा तो त्याच्याबद्दल त्यांनी आपल्याला सांगितलं. नंतर मग वेगवेगळ्या प्रकारचे संन्यास त्यांनी सांगितले की सर्व कर्म संन्यास, विविदिशा संन्यास, आश्रम संन्यास आणि बाह्य संन्यास, अशा प्रकारचे वेगळे संन्यास त्यांनी आपल्याला सांगितले. या अध्यायामध्ये 5 महत्वाचे वाक्य येणार आहेत. यदा यदा हि धर्मस्य, ते आपल्याला माहिती आहे. नाही ज्ञानेन सदृशम, ते आपल्याला माहिती आहे. नंतर आपण एक जेवताना म्हणतो ते ब्रह्मात मला म्हणता येत नाही, ब्रह्मार्पण ब्रह्म हवी, जो आपण मंत्र म्हणतो तो आहे. नंतर श्रद्धामान लभते ज्ञानम, ते पण खूप महत्वाचं आहे. आणि चातुर्वर्ण ते जे आहे की चतुर्वर्णाचं, ते पण महत्वाचं आहे. असे 5 महत्वाचे आपण ऐकलेले सगळे वाक्य इथे इंटरेस्टिंग आहे. आणि शेवटचा जो भाग आहे त्याच्यामध्ये आपल्याला ज्ञानेश्वर महाराजांची प्रतिभा दिसते. तर साहित्याच्या दृष्टीने तो पण भाग खूप मला आवडतो. तर आपण आता तो अध्याय बघायला लागू. अध्याय 4. ज्ञान संन्यास योग. आज श्रवणेंद्रियाला सुकाळ झाला, कारण गीतेसारखा ठेवा त्याला पाहावयास मिळाला. जसे काही स्वप्नच खरे व्हावे तसे आता हे झाले आहे. अगोदरच ही विवेकाची कथा, त्यात तिचे प्रतिपादन जगात अत्यंत प्रतापशाली असे श्रीकृष्ण करीत असून भक्तांमध्ये श्रेष्ठ असणारा अर्जुन ते ऐकत आहे. ज्याप्रमाणे पंचम स्वर व सुवास किंवा सुवास व उत्तम रुची त्यांच्या गोड मिलाफाचा योग यावा, त्याप्रमाणे या कथेचा योग मोठ्या बहारीचा जमला आहे. काय दैवाचा जोर पहा. ही अमृताची गंगाच लाभली म्हणाव्याची, किंवा श्रोत्यांची जपतपादी अनुष्ठाने या कथेच्या रूपाने फळास आली आहेत. आता एकूण एक इंद्रियांनी श्रवणेंद्रियाचा आश्रय करावा आणि मग गीता नावाच्या या संवादाचे सुख भोगावे. हा अप्रासंगिक पाल्हाळ पुरेकर व कृष्ण व अर्जुन हे दोघे जे काही बोलत होते ती हकीकतच सांग, असे श्रोते म्हणाले. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, त्यावेळी संजय धृतराष्ट्राला म्हणाला, खरोखर भाग्यानेच अर्जुनाचा आश्रय केला, कारण प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण त्याच्याशी मोठ्या प्रेमाने बोलत आहेत. पिता वसुदेव याला जे सांगितलेच नाही, आई देवकी हिला जे सांगितलेच नाही, आपला भाऊ बळीभद्र याला जे सांगितलेच नाही, ते रहस्य अर्जुनाजवळ श्रीकृष्ण बोलत आहेत. श्रीकृष्ण देवाच्या जवळ असणारी एवढी दैवी लक्ष्मी, पण या कृष्णाच्या प्रेमाचे सुख तिलाही कधी दिसले नाही. कृष्णाच्या प्रेमाचे सर्व फळ यालाच अर्जुनालाच आज लाभत आहे. सनकादिकांच्या परमात्म सुखाबद्दलच्या आशा खरोखर खूपच बळावल्या होत्या, पण त्या इतक्या प्रमाणात यशाला आल्याच नाहीत. या जगदीश्वराचे प्रेम येथे या अर्जुनावर अगदी निरुपम दिसत आहे. या पार्थाने कसे उत्कृष्ट पुण्य केले आहे बरे पहा. ज्या अर्जुनाच्या प्रीतीमुळे हा कृष्ण वास्तविक निराकार असून साकार झाला, त्या अर्जुनाची देवाशी एकरूपता मला चांगलीच पटते. नाहीतर हा योग्यांना सापडत नाही, वेदांच्या अर्थाला सापडत नाही, ध्यानाची नजर जेथपर्यंत पोचत नाही, अशी जी आत्मस्थिती तद्रूप असणारा हा श्रीकृष्ण
मूळचाच अचल आहे, पण आज या अर्जुनावर किती बरे कृपावंत झाला आहे. हा त्रैलोक्य रूप वस्त्राची घडी असून आकाराच्या पलीकडचा आहे, पण या अर्जुनाच्या प्रेमाने कसा आटोक्यात आणला आहे. आजी श्रवणेंद्रिया पिकले, जे येणे गीता निधान देखिले, आता स्वप्नची हे तुकले, साच्या सरिसे. आजींची विवेकाची गोठी, परी प्रतिपादी कृष्ण जगजेठी, आणि भक्तराजू फिरुटी परिसत असे. जैसा पंचमाला पो सुगंधू, ती परिमळू आणि सुस्वादू, तै भला जाहला विनोदू कथेचा ये. तैसी आगळीक दैवाची, जे गंगा वळली अमृताची, हो का जपतपे श्रुती यांची फळा आली. आता इंद्रिय जात आघवे, तीही श्रवणाचे घर दिघावे, मग संवाद सुख भोगावे, गीताख्य हे. हा अतिप्रसंगे सांडूनी कथाची ते सांगे, जे कृष्णार्जुन दोघे बोलत होते. ते वेळी संजयो राया ते म्हणे, अर्जुनू अधिष्ठिला दैवगुणे, जे अतिप्रीती नारायणे बोली जतू असे. जे न संगेची पितया वसुदेवासी, जे न संगेची माते देवकीसी, जे न संगेची बळीभद्रासी, ते गुह्य अर्जुनेशी बोलत. देवी लक्ष्मी एवढी जवळीक, तेही न देखे या प्रेमाचे सुख. आजी कृष्ण स्नेहाचे पिक, यातेची आठी. कनकादिकांची या आशा, वाढीनल्या होती या कीर बहु असा. परी त्याही येणे माने यशा, येतीची ना. या जगदीश्वराचे प्रेम, एथ दिसतसे निरुपम. कैसे पार्थे येणे सर्वोत्तम, पुण्य केले. हो का जयाची अप्रीती, अमूर्त हा आला व्यक्ती. मज एक वंकी याची स्थिती आवडतू असे. एरवी हा योगिया नाडळे, वेदार्थासी नाकळे, जेथ ध्यानाचेही डोळे पावतीना. एक मिनिट इथे थांबा. या हा. स्क्रीनवरच सांगते. हम्म. एक दोन शब्द पहिल्याच ओवीमध्ये तुकले असा शब्द आहे. तुकले म्हणजे मोलाला आले. नंतर साच्या सरसे असं द्यायचं. हा. तर त्याचा अर्थ खऱ्यासारखं. आणि नंतर मग 12व्या ओवीमध्ये एकवंकी असा शब्द आहे. एकवंकी म्हणजे हे दोघं एकरूप झालेले आहेत असा अर्थ. पुढे. एरवी हा योगिया नाडळे, वेदार्थासे नाकळे, जेथ ध्यानाचेही डोळे पावतीना. ते हा निजस्वरूप अनादि निष्कंप, परिकवणे माने सत्रूप जाहला आहे. हा त्रैलोक्य पटाची घडी, आकाराची पैलथडी, तैसा याचे आवडी आवरला असे. श्री भगवानुवाच, इमं विवस्वते योगं प्रोक्तवानहमव्ययं, विवस्वानमनवे प्राह, मनुरिक्ष्वाक्व वे ब्रवीत. ब्रवीत अब्रवीत. अब्रवीत मनुरिक्षाक्वे अब्रवीत. अब्रवीत. हम्म. कृष्ण म्हणाले, मी हा अविनाशी योग सूर्याला सांगितला, सूर्याने मनूला सांगितला, मनूने इक्ष्वाकूला सांगितला. मग देव म्हणाला, अरे अर्जुना, हाच निष्काम कर्मयोग आम्ही सूर्याला सांगितला, परंतु ती गोष्ट फार दिवसांपूर्वीची आहे. मग त्या विवस्वान सूर्याने या योगाची संपूर्ण माहिती वैवस्वत मनूला उत्तम प्रकारे सांगितली. वैवस्वत मनूने याचे स्वतः आचरण केले, आणि मग आपला मुलगा जो इक्ष्वाकू, त्याला ज्याचा उपदेश केला. अशी ही परंपरा मुळापासून चालत आली आहे. मग देव म्हणे, अगा पंडुसुता, हाची योगू आम्ही विवस्वता, कथिली परी ते वार्ता बहुवा दिवसांची. मग तेणे विवस्वते रवी, हे योग स्थिती आघवी, निरूपिली बरवी मनुप्रती. मनूने आपण अनुष्ठिली, मग इक्ष्वाकुवा उपदेशिली, ऐसी परंपरा विस्तारिली आद्य हेगा. एवं परंपरा प्राप्तं
इमं राजर्षयो विदुः सकाले नेह महता योगो नष्ट परंतप. याप्रमाणे परंपरेने प्राप्त झालेल्या या योगाला राजर्षी जाणते झाले. हे अर्जुना, पुष्कळ काळ लोटल्यामुळे तो योग या लोकी नष्ट झाला आहे. मग आणखीही या निष्काम कर्म योगाला जाणणारे राजर्षी पुढे होऊन गेले, पण तेव्हापासून आता हल्ली हा निष्काम कर्मयोग कोणालाही ठाऊक नाही. कारण प्राण्यांचा सगळा भर विषय वासनेवर पडला व त्यांचा सगळा जीव काय तो देहावर आहे, म्हणून त्यांना आत्मज्ञानाचा विसर पडला. आत्मबोधाची आस्था या बुद्धीने बाळगावयाची ती आडमार्गाला लागल्यामुळे लोकांना विषय सुखच हे अत्यंतिक सुख वाटू लागले व देहाधिक प्रपंच हा प्राणाप्रमाणे प्रिय झाला. नाहीतर नग्न लोकांच्या गावी उंची वस्त्रे काय करावयाची, जन्मांधाला सूर्य काय होय सांग बरे, किंवा बहिऱ्यांच्या सभेत गाण्याला कोण किंमत देणार, किंवा कोल्ह्याच्या मनात चांदण्याबद्दल प्रेम कधी उत्पन्न होईल काय. चंद्राचा उदय होण्याच्या अगोदरच ज्यांचे असलेले डोळे फुटतात, निरुपयोगी होतात. ते कावळे चंद्राला कसे बरे ओळखणार. त्याप्रमाणे वैराग्य रूपी नगराच्या शिवेचेही ज्यांनी कधी दर्शन घेतले नाही, विवेक कशाला म्हणतात हे ज्यांना माहीत नाही, विवेक कशाला म्हणतात हे ज्यांना माहीत नाही, त्या मूर्खांना माझी ईश्वराची कशी बरे प्राप्ती होणार. हा मोह इतका कसा वाढला कोण जाणे. त्यामुळे बहुतेक काळ व्यर्थ गेला आणि म्हणून या लोकातला हा निष्काम कर्मयोग बुडाला. हा, एक मिनिट इथे थांब. मला याच्यातली ही ओवी मला खूप आवडते. नंबर 22 घे ना, त्याच्यामध्ये मी बोलते कधी कधी याच्याबद्दल की हं. खवणी म्हणजे आहे. बरोबर, इकडे आपण खालीच जायला पाहिजे. तुम्ही जे आत्ता काढलं होतं ना, तर ही जी 22वी ओवी आहे ना, की एरवी तरी खवणेची गावी. खवणे म्हणजे जे जैन लोकांमधले काय म्हणायचं, दिगंबर जे लोक असतात ना, त्यांच्याबद्दल. आता समजा दिगंबर लोकांचं पूर्ण गाव आहे, तर त्याच्यामध्ये तुम्ही पैठणा विकायला गेलाय तर ते कोण घेणार आहे ना, अशी त्यांची ती उपमा आहे. म्हणून आता आपण इथे म्हणतोय की बरोबर. ते काय जे शिकवत आहेत त्याच्यामध्ये लोक सगळे आपले विषयांमध्ये अडकलेले आहेत, म्हणून त्यांना ते काय देवाची किंमत कळत नाही असं त्यांनी म्हटलंय. पण ती उपमा मला खूप खूप आवडली. म्हणजे जिथे बाया बसले असतील सगळ्या बायका तिथे, त्यांना खूप आवडली असेल ती कल्पना. ओके, जाऊया पुढे. मग अनेकही या योगाते राजर्षी जाहले जाणते, परी तेथोनी आता सांप्रते नेणीचे कोणी. जे प्राणी या कामी भरू देहाची वरी आदरू, म्हणून पडिला विसरू आत्मबोधाचा. अवांत लिया आस्था बुद्धी विषय सुखाची परमावधी, जीव तैसा उपाधी आवडे लोका. एरवी तरी खवणे यांचा गावी, पाटा उये काय करावी, सांगे जाथ्यंद्या रवी काय आथे. त्या बहिरयांचा आस्थानी कवण गीता ते मानी, की कोल्हे या चांदणी आवडी उपजे. पै चंद्रोदया आरवते जयांचे डोळे फुटती असते, ते कावळे केवी चंद्र ते ओळखते. तैसे वैराग्याची शिवन देखते, जे विवेकाची भाषा नेणते, ते मूर्ख केवी पावती मज ईश्वराते. कैसा नेणो मोहो वाढीनला, तेणे बहुतेक काळू व्यर्थ गेला, म्हणून योगू हा लोपला लोकी ये. स एवायं मया तेद्य योग प्रोक्त पुरातनः, वक्तोऽसि मे सखा चेति रहस्यं हृतदुत्तमम्. तू माझा भक्त व सखा आहेस, म्हणून तोच हा पुरातन योग मी आज तुला सांगितला आहे, कारण हे सर्व रहस्यातील उत्तम रहस्य आहे. तोच हा योग अर्जुना आम्ही तुला आज खरोखर सांगितला, याविषयी संशय ठेवू नकोस. हा योग म्हणजे माझ्या जीवाची
अगदी गुप्त गोष्ट आहे, पण तुझ्यापासून ती कशी चोरून ठेवू, कारण तू माझा अगदी लाडका पडलास. अर्जुना, तू प्रेमाचा पुतळा, भक्तीचा जिव्हाळा, व सख्याची जीवनकला आहेस. अर्जुना, तुझा व माझा संबंध अगदी निकटचा आहे. यावेळी तुझी फसवणूक कशी करावी? जरी आम्ही युद्धाला सज्ज झालो आहो, तरी क्षणभर ते बाजूला ठेवून या गडबडीचाही विचार मनात न आणता पहिल्याने तुझे अज्ञान घालवून टाकले पाहिजे. आणि योग कुठला म्हणतात ते? निष्काम कर्म. निष्काम कर्मयोगाचं म्हणजे लोकांमध्ये सगळं हे गेलेलं आहे, सगळं देहबुद्धी प्राधान्य झालेली आहे. खरंय. एक मिनिट, इथे थोडस थांब. आता आपण जे ऐकलं ते परमेश्वर म्हणजे भगवान त्याला सूर्यवंशाची परंपरा सांगतायत की विवस्वत आणि मग मनु, इक्ष्वाकू आणि नंतर बाकीचे राजे, नंतर मग दिलीप राजा, मग आपल्याला माहिती आहे पुढचे रघुवंश जो आला होता, अज, आणि मग दशरथ आणि मग राम, अशी ती पूर्ण सूर्याची परंपरा होती. तर म्हणून त्याने सांगितलं की आम्ही हे खूप आधी म्हटलेलं होतं आणि मग आता तुला सांगायचं म्हणून आम्ही सांगतोय. तर मग आता अर्जुनाला प्रश्नच येणार ना, एवढ्या आधी कसं सांगितलं, तू तर आत्ताच जन्मलेला आहे. तर आता त्याचा प्रश्न सुरू होईल. जाऊया पुढे. हो, तो आता पुढच्या ह्याच्यात येईल. मी आता ह्या ओव्या वाचते हो त्यांच्या. हो. तोची हा आजी आता, तुझ प्रती कुंती सुता, सांगू त्याला आम्ही तत्वता, भ्रांती न करी. हे जीवींचे निज गुज, परी केवी राखो तुझ, जे पढियेसी तू मज म्हणून या. तू प्रेमाचा पुतळा, भक्तीचा जिव्हाळा, मैत्रियेची चित्तळा धनुर्धरा. तू अनुसंगाचा ठावो, आता तुझं काय वंचू जावो. जरी संग्रामारूढ आहो जाहलो आम्ही, तरी नावेक हे सहावे. गाज्या गाजा बज्जही न धरावे, परी तुझे अज्ञानत्व हरावे लागे आधी. छान. थँक्स रंजू सर. इतकी वाजता. हो. हम्म. अर्जुन उवाच अपरं भवतो जन्म परं जन्म विवस्वतः कथमेतद्विजानीयाम् त्वमादौ प्रोक्तवानिति. हम्म. अर्जुन म्हणाला, तुझा जन्म अलीकडचा आणि सूर्याचा जन्म तुझ्या फार पूर्वीचा आहे. असे असता तू सुरुवातीला हा योग त्याला सांगितलास, हे मी कसे जाणावे? तेव्हा अर्जुन म्हणाला, कृपानिधी श्रीहरी, पहा बरं, आई आपल्या मुलावर ममता करते, यात नवल ते काय? संसार तापाने थकलेल्यांची तू सावली आहेस, अनाथ जीवांची आई आहेस. आम्हाला तर केवळ तुझ्या कृपेनेच जन्मास घातले आहे. देवा, आईने एखाद्या पांगळ्या मुलाला जन्म दिला तर जन्मापासून त्याचा त्रास तिला काढावाच लागतो. या तुझ्या गोष्टी तुझ्यासमोर काय बोलाव्या? आता मी जे काही विचारेन त्याकडे चांगले चित्त दे. त्याचप्रमाणे देवा, माझ्यात एका बोलाचा, प्रश्नाचा मुळी राग धरू नकोस. अनंता, पूर्वीची गोष्ट म्हणून जी तू मला सांगितलीस ती क्षणभर माझ्या मनाला पटतच नाही. पहा, तो विवस्वत म्हणजे कोण हे वाडवडिलांना सुद्धा ठाऊक नाही. तर पहा, तू त्याला उपदेश केलास हे कसे बरे शक्य आहे? तो तर फार पूर्वीच्या काळचा असे ऐकतो आणि तू श्रीकृष्ण तर आजच्या काळचा. म्हणून देवा, हे तुझे बोलणे विसंगत आहे. तसेच देवा, तुझे चरित्र मला कसे काय समजणार? तेव्हा हे एकदम खोटे तरी कसे म्हणावे? तेव्हा तूच या सूर्याला उपदेश कसा केलास, हीच सगळी हकीकत मला पटेल तशी सांग. तव अर्जुन म्हणे हरी, माय आपुलेयाचा स्नेहो करी. एथ विस्मयो काय अवधारी, कृपानिधी तू संसार श्रांतांची सावली, अनाथा जीवांची माऊली. आमुते कीर प्रसवली तुझीच कृपा. देवा, पांगुळे एकादे बीजे, तरी जन्मौनी जोजारू साहिजे.
हे बोलो काय तुझे तुझची पुढा. आता पुसेन जे मी काही तेथ निके चित्त देई. देवीची देवे कोपावे ना काही बोला एका. तरी मागील जे वार्ता तुवा सांगितली होती अनंता. ते नावेक मज चित्ता मानिचिना. जे जे तो विवस्वतू म्हणे का म्हणजे काही ऐसे हे वडिला ठाऊवे नाही. तरी तुवाची केवी पाहे उपदेशिला. तो तरी ऐकीजे बहुता काळांचा. आणि तू तव कृष्ण सांपेचा म्हणोनी गा ये मातुचा विसंवादू. देवीची देवा चरित्र तुझे आपण काही काय जाणिजे. हे लटिके केवी म्हणिजे एकी हेळा. परी हेची मातू आघवी मी परियेसे तैशी सांगावी. जे तुवाची तया रवी केवी उपदेशू केला. श्री भगवानुवाच बहुनी मे व्यतीतानि जन्मानि तव चार्जुन. तान्यहं वेद सर्वाणि न त्वं वेत्थ परंतप. श्रीकृष्ण म्हणाले, अर्जुना, माझे व तुझे पुष्कळ जन्म होऊन गेले. त्या सर्वांना मी जाणतो. हे शत्रुतापना, तू मात्र ते जाणत नाहीस. त्यावर श्रीकृष्ण म्हणाला, अर्जुना, जेव्हा तो विवस्वान होता तेव्हा आम्ही नव्हतो अशी जरी तुझ्या चित्ताला भ्रांती झाली आहे, तरी अरे तुला हे माहित नाही की तुमचे व आमचे आजपर्यंत कितीतरी जन्म होऊन गेलेले आहेत. पण तुला आपल्या जन्मांची आठवण नाही. ज्या ज्या वेळी जे जे रूप घेऊन मी अवतरलो ते सगळे अर्जुना मला आठवते. तव कृष्ण म्हणे पंडूसुता, तो विवस्वतू जय होता. तै आम्ही नसो ऐसी चित्ता, भ्रांती जरी तुझ. तरी तू गा हे नेणसी, पै जन्मे आम्हा तुम्हासी. बहुते गेली परी तिये स्मरसी, आपुली तू. मी जेणे जेणे अवसरे, जे जे होऊनी अवतरे. ते समस्तही स्मरे धनुर्धरा. अजोपि सन्नव्ययात्मा, भूतानामीश्वरोऽपि सन्. प्रकृतिं स्वामधिष्ठाय संभवाम्यात्ममायया. मी जन्मरहित असून अव्यय स्वरूपी आणि भूतांचा अधिपती असूनही स्वकीय मायेला वश करून आपल्या मायेच्या योगाने जन्म घेतो. म्हणून मागचे सगळं मला आठवतं. मी जन्मरहित आहे, पण मायेच्या योगाने जन्म घेतो. माझा अविनाशपणा तर नाहीसा होत नाही, पण अवतार घेणे व संपवणे ही जी एक क्रिया माझ्या संबंधाने दिसते, ती माझ्या ठिकाणी मायेच्या योगाने भासते. माझी स्वतंत्रता तर बिघडतच नाही, परंतु मी कर्माधीन आहे असे जे दिसते ते भ्रांत म्हणजे अज्ञान बुद्धी असली तरच दिसते, एरवी दिसत नाही. किंवा एकाच वस्तूची दोन रूपे दिसतात, पण ती केवळ आरशाच्या योगाने दिसतात. एरवी त्या मूळ वस्तूचा विचार केला तर तिला दुसरे रूप आहे काय? तसा अर्जुना, मी निराकारच आहे. पण जेव्हा मायेचा आश्रय करतो तेव्हा काही विशेष कार्यासाठी मी सगुण रूपाच्या वेशाने नटतो. म्हणोनी आघवे मागील मज आठवे, मी अजूही परिसंभवे. प्रकृती योगे माझे अव्ययत्व तरी नसे. परी होणे जाणे एक दिसे, ते प्रतिबिंबे मायावशे माझाची ठाई. माझी स्वतंत्रता तरी न मोडे, परी कर्माधीनू ऐसा आवडे. तेही भ्रांती बुद्धी तरी घडे, एरवी नाही. की एकची दिसे दुसरे,
ते दर्पणाचेनी आधारे एरवी काय वस्तू विचारे दुजे आहे तैसा अमूर्तची मी किरीटी परी प्रकृती जे अधिष्ठी तैसा कारपणे नटे नटी कार्या लागी. एक मिनिट थांबते. हा जो श्लोक आहे ना खूप महत्वाचा आहे. त्याच्यामध्ये कृष्ण सांगतोय की आम्ही जन्म घेतो, आम्ही म्हणजे देव त्याला म्हणायचंय की विष्णूचं हे रूप आहे ना, तर तसे जे रूप जन्म घेतात तर त्याच्यामध्ये त्यांचं काही संचित कर्म नसतं. आपण जे जन्म घेतो ते आपलं संचित कर्मासाठी घेतो. पण मग देव कशासाठी येतो की जेव्हा इथे प्रॉब्लेम असेल तेव्हा तो देव मायेच्या माया पण देवानेच निर्माण केलेली ब्रह्मानी, त्या ब्रह्माच्या म्हणजे मायाच्या कृपेने ते असा जन्म घेतात. आणि मग ते जो जन्म घेतात त्याला आपण अवतार म्हणतो. आणि हा जो अवतार असतो हा प्रातिभासिक असतो. मागच्या वेळी मी बोलले होते ना थोडस त्याच्याबद्दल. तर प्रातिभासिक म्हणजे कसं की आपल्याला असं वाटतं की कृष्णाचा जन्म झाला किंवा असा आला, पण ऍक्च्युअली जो काय ब्रह्म आहे त्याला जन्म नसतात आणि त्याला मरण पण नसतं, काहीच नसतं त्याला. पण जेव्हा ते अवतार घेऊन येतात तेव्हा त्यांना जन्म असतो आणि तेव्हा त्यांचं म्हणजे कृष्णाचं आपल्याला माहिती आहे मरण पण होतं. तर अशा प्रकारे हा जो मनुष्याचा जन्म घेऊन येतात पण त्याच्यामध्ये ते जे काय कर्म करतात त्याचं त्यांना काही मिळत नाही त्यांना. म्हणजे आपण म्हणतो ना नैष्कर्म्य, नैष्कर्म्य त्यांचं तिथे असतं. तर त्याचं त्यांना पुण्य किंवा पाप काहीच मिळत नाही. आपण जो जन्म घेतो त्याच्यामध्ये पाप पुण्य सगळं होतात. आपण काही काम केलं तर त्याच्यात एक तर पाप असतं नाही तर पुण्य असतं. पण पण अशा प्रकारे जेव्हा परमेश्वर जन्म घेतात तेव्हा आपण त्याला अवतार म्हणतो. म्हणजे व्यावहारिक रूपाने पाहिलं तर ते म्हणजे आपल्याला जे रूप दिसतं ते फक्त प्रातिभासिक असतं. आणि त्या जीवाला म्हणजे जीवाला नाही म्हणत मी, त्या परमेश्वराला 6 गुण असतात आणि त्या आपल्यासारखे गुण त्यांना नसतात. मागच्या वेळी मी बोलले होते त्याच्याबद्दल. तर त्यांचे वेगळे 6 गुण असतात. पण आपल्या जीवाचे जे गुण असतात ते मात्र त्यांना लागू होत नाही. आपल्या जीवाचे गुण म्हणजे कसं की आपल्याला वाटतं की आपण नाही, आपण जन्मतो, तो जन्मत नाही. मग आपलं काय वाढतं, म्हणजे आपलं शरीर वाढतं आणि मग म्हातारपणी हळूहळू कमी होतं. हे जे गोष्टी आहेत त्या ते जे जीवाचे गुण आहेत ते त्याला नसतात. 6 गुण त्याला जे असतात मी पुन्हा एकदा सांगेन काळ संपला की. तर मागच्या वेळी आपण त्याच्याबद्दल बोललो होतो. तर एवढंच मला सांगायचं होतं. या महत्वाचा हा मंत्र होता, श्लोक होता. जाऊया पुढे. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. हो, महत्वाचा हे श्लोक. हे भरत कुलोत्पन्न अर्जुना, जेव्हा जेव्हा धर्माची ग्लानी होते आणि अधर्म बळावू लागतो तेव्हा मी स्वतःला जन्मास घालतो. कारण की जेवढे धर्म म्हणून आहेत तेवढ्या सर्वांचे प्रत्येक युगात मी रक्षण करावे असा क्रम स्वभावतः अगदी मुळापासून चालत आलेला आहे. म्हणून ज्या वेळेला अधर्म हा धर्माचा पराभव करतो त्यावेळेला मी आपला जन्मरहितपणा बाजूला ठेवतो व आपले अव्यक्तपणही मनात आणीत नाही. जे धर्मजात आघवे युगायुगी म्या रक्षावे ऐसा ओघू हा स्वभावे आद्य असे. म्हणून अजत्व परते ठेवी मी अव्यक्तपणही नाठवी. जे वेळी धर्मा ते अभिभवी अधर्मो हा. तर ह्या पुढे मला वाटतं पुढचे हो, थँक्यू. इतकी छान वाचलंस. अभ्यास करून आली होती ना. नाही, मी यावेळी विसरले होते. मला बरंच आय वॉज जस्ट पण विंगिंग. चांगलं झालं, चांगलं वाचलंस. पण छान वाचते ग.
गुड, थँक्यू. आता कोण वाचताय? 8 पासून क्रांती वाचायचं. क्रांती दिसली होती म्हणून. हो आहे आहे. हा. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. सज्जनांच्या संरक्षणाकरता, दुर्जनांच्या नाशाकरता व धर्माची संस्थापना करण्याकरता मी युगायुगांच्या ठिकाणी अवतार घेतो. त्यावेळी स्वजनांच्या भक्तांच्या कैवारासाठी साकार होऊन देह धारण करून मी अवतरतो आणि मग अज्ञानरूपी अंधकार पार नाहीसा करून टाकतो. अधर्माची हद्द तोडून टाकतो. दोषांच्या उत्कर्षासंबंधी लिहून ठेवलेले फाडून टाकतो आणि सज्जनांच्या हातून सुखाची ध्वजा उभारवितो. दैत्यांच्या कुळांचा नाश करतो. साधूंचा गेलेला मान पुन्हा प्रस्थापित करतो आणि धर्म व नीती यांची सांगड घालतो. मी विवेक दीपाला आलेली अविचाराची काजळी झाडून तो प्रज्वलित करतो. त्यावेळी योग्यांना निरंतर अस्त नाही अशा दिवाळीचा दिवस उगवतो. तेव्हा सर्व जग आत्मसुखाने भरून जाते. फक्त धर्मच जगात नांदू लागतो आणि भक्तांना सात्विकतेची दोंदे येतात. ज्या वेळेला अर्जुना माझी मूर्ती प्रगट होते, त्यावेळेला पापांचा पर्वत नाहीसा होतो आणि पुण्याचा प्रातःकाल होतो. अशा या कामाकरिता मी प्रत्येक युगात अवतार घेतो. परंतु हेच तत्व जो ओळखतो तो या जगात खरा विचारी विवेकी होय. ते वेळी आपुल्या चेनी कैवारे मी साकारू होऊनी अवतरे. मग अज्ञानाचे अंधारे गिळूनी घाली. अधर्माची अवघी तोडी, दोषांची लिहिली फाडी. सज्जनांकरवी गुढी, सुखाची उभवी. दैत्यांची कुळे नाशी, साधूंचा मानु गिंवशी. धर्मासी नीतीची शेंज भरी. मी अविवेकाची काजळी फेडून विवेक दीप उजळी. तै योगिया पाहे दिवाळी निरंतर. स्वसुखे विश्व कोंदे, धर्मची जगी नांदे. भक्ता निघती दोंदे सात्विकाची. तै पापाचा अचळू फिटे, पुण्याची पहाट फुटे. पुण्याची पहाट फुटे. जय मूर्ती माझी प्रगटे पंडुकुमारा. ऐसे या काजा लागी अवतरे मी युगी युगी. परी हेची ओळखे ओ जगी तो विवेकिया. ते फार सुंदर आहे. मला ते अविवेकाची काजळी ती ती ओवी फार आवडते. ती तेव्हाच कुठे योगांना दिवाळी होते की विवेक लावतो म्हणून. फार सुंदर आहे ते. ओके, जाऊया पुढे. जन्म कर्म च मे दिव्यमेवं वो यत्ति वेत्ति तत्वता. त्यक्ता देह पुनर्जन्म नैति मामेति सोर्जुना. हे अर्जुना, या प्रकारचे माझे दिव्य जन्म व कर्म जो यथार्थ जाणतो तो आपला देह टाकल्यावर पुन्हा जन्मास येत नाही. तो मजप्रत येतो. मी माझे अजत्व कायम ठेवून जन्मतो. अक्रिय असूनही कर्म करतो. हे माझे अलिपत्व जो जाणतो तो श्रेष्ठ पतीचा मुक्त होय. तो व्यवहारात वागला तरी आसक्तीने अहंकार वृत्तीने वागत नाही. देहधारी असूनही देह भावाला वश होत नाही आणि मरणोत्तर माझ्याच रूपात येऊन मिळतो. माझे अजत्वे अक्रियताची कर्म करणे. हे अविकार जो जाणे तो परम मुक्त. तो चालीला संगे न चळे. देहींचा देहा ना कळे. मग पंचत्वी तव मिळे माझ्याची रूपी. वीतराग भय क्रोधा मन्वया मामुपाश्रिता. बहवो ज्ञान तपसा पूता मद्भाव मागता. प्रीती भय व क्रोध ही ज्यांच्यापासून निघून गेली आहेत,
जे मतपरायण झाले आहेत, जे माझा आश्रय करून राहिले आहेत, असे तप व ज्ञान यांनी शुद्ध झालेले अनेक लोक मत स्वरूपाला प्राप्त झाले आहेत. एरवी आपल्याबद्दल किंवा दुसऱ्याबद्दल जे शोक करीत नाहीत, ज्यांच्या कामना नाहीशा झालेल्या असतात, जे केव्हाही क्रोधाच्या वाटेने जात नाहीत, माझ्या भावनेने जे संपन्न असतात, माझ्याच सेवेकरता ज्यांचे जिडे असते, आत्मज्ञानाने जे संतोष पावलेले असतात व ज्यांची विषयांवरची प्रीती नष्ट झालेली असते, जे तपाच्या तेजाचे पुंज असतात किंवा जे ज्ञानाचे केवळ एकच ठिकाण असतात, जे तीर्थांना पवित्रता देणारे, फार काय जे मूर्तिमंत तीर्थच असतात, ते सहजच माझ्या स्वरूपाला मिळतात. ते मीच होऊन राहतात, कारण त्यांच्यात व माझ्यात मग पडदाच उरत नाही. सांग बरे, गंज व काळिमा हे पितळेचे 2 दोष जर पूर्णपणे नाहीसे झाले, तर मग सोने प्राप्त करून घेण्याची काय निराळी जरुरी आहे? त्याप्रमाणे यमनियमांनी कढवून जे निघाले, तपाने व ज्ञानाने जे शुद्ध झाले, ते मद्रूप झाले. यात संशय कसला? एरवी परापर न सोचिती, जे कामना शून्य होती, वाटा के वेळी न वचती क्रोधाचिया. जे सदा मियांची आथिले, माझिया सेवा जी आले, का आत्मबोधे तोषले वीतरागजे. जे तपोतो ज्याचिया राशी, का एकायतन ज्ञानासी, जे पवित्रता तीर्थांसी तीर्थरूप. ते मद्भावा सहजे आले, मी तेची ते होऊनी ठेले, जे मज तया उरले, पदर नाही. सांगे पितळेची गंध काळिक, जै फिटली होय निशेख, तै सुवर्ण काई आणिक, जोडू जाईजे. तैसे यमनियमी कडसले, जे तपोज्ञानी चोखाळले, मी तेची ते जाहले, एथ संशयो कामस कास काचसा. कायच कायच बरोबर. ये यथा मा प्रपद्यन्ते तांस्तथैव भजाम्यहं, मम वर्तानुवर्तते मनुष्या पार्थ सर्वशः. जे जसे मला भजतात त्यांना मीही तसाच भजतो, तसेच फल देतो. हे पार्था, मनुष्य मात्र सर्व प्रकारांनी स्वभावतः माझ्या मार्गाचेच अनुसरण करतात. दुसरे असे पहा, जे जशी माझी भक्ती करतात त्यांच्यावर मी उलट तसेच त्याच प्रमाणात प्रेम करतो. हे पहा, जेवढे म्हणून मनुष्य प्राणी आहेत, तेवढ्या सर्वांच्या मनाचा स्वाभाविक कल माझी भक्ती करण्याकडे असतो. पण ज्ञान नसल्यामुळे त्यांचे सर्व बिघडते. ते असे की त्यांच्या ठिकाणी भेदबुद्धी उत्पन्न होते. त्यामुळे मी जो एक, त्या माझ्या ठिकाणी ते अनेकत्वाची कल्पना करतात. हं. म्हणून जेथे वास्तविक अभेद आहे, तेथे ते भेद पाहतात. जो नामरहित आहे, त्याला ते नावे देतात. वास्तविक जो चर्चेचा विषयच होऊ शकत नाही, त्याला देव किंवा देवी म्हणतात. भेद बुद्धीला वंश होऊन घोटाळ्यात पडल्यामुळे जो परमात्मा सर्व ठिकाणी व नेहमी वास्तविक सारखा आहे, त्याच्या ठिकाणी ते चांगला वाईट असे भेद करतात. एरवी तरी पाही, जे जैसे माझा ठाई, भजती तया मीही तैसाची भजे. देखे मनुष्य जात सकळ, हे स्वभावता भजनशीळ, जाहले असे केवळ माझ्या ठाई. परिज्ञाने वीण नाशिले, जे बुद्धिभेदासी आले, तेणेची या कल्पिले अनेकत्व. म्हणूनी अभेदी भेदू देखिती, यया अनाम्या नामे ठेविती, देवी देवो म्हणती अचर्चा ते. जे सर्वत्र सदा सम, तेथ विभाग अधमोत्तम, मतिवंशे संभ्रम विवंचिती. थँक्यू. No problem. इथे भाषण करू. आता की म्हणायचं. हा. आता विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोनि मज द्यावे, पसाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांडो,
तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो, मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो, विश्वस्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांछील तो ते लाहो, प्राणिजात वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अनवर्त भूमंडळी, भेट तू भूता चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणींचे गाव, बोलते जे अर्णव पियुषांचे, चंद्रमे जे अलांछन, मार्तंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन, सोय रे हो तू किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होवो नितिन्ही लोकी, भजिजो आदि पुरुखी अखंडित आणि ग्रंथोपजीविये, विशेषी लोकीये, दृष्टादृष्ट विजये हो आवेजी, येथ म्हणे श्री विश्वेश्वरावो, हा होईल दान पसावो, येणे वरे ज्ञान देवो, सुखिया झाला, सुखिया झाला, सुखिया झाला. ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते, पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ॐ शान्ति शान्ति शान्तिः.